जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला डेली यूजेस सेंटेन्सेस एक्सप्लेन करून देणार आहोत. ओके, बिकॉज इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डेली यूजेस सेंटेन्सेस अँड इट कॅन बी व्हेरी हेल्पफुल टू बी इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश कम्युनिकेशन. ओके, तर याकडे लक्ष द्या. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला मराठीमध्ये एक्सप्लेन करून देणार आणि त्यानंतर त्याचं जे इंग्लिश कन्व्हर्सेशन, इंग्लिश ट्रान्सलेशन कसे करतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. ओके, तर याकडे लक्ष द्या. जसं पहिलावाला जो सेंटेन्स आहे, या कामासाठी तुम्ही जबाबदार आहात, या कामासाठी तुम्ही जबाबदार आहात. तर याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय होणार? यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क म्हणजे या कामासाठी तुम्ही जबाबदार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जसं यू आणि आर आहेत. ओके, यू आणि आर आहेत, तर यूला तुम्ही रिमूव्ह करा आणि आरला सुद्धा रिमूव्ह करा. तर यूच्या जागी तुम्ही आय ठेवा आणि आरच्या जागी तुम्ही एम. मग या ठिकाणी काय होणार? याचं आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क म्हणजे मी या कामासाठी जबाबदार आहोत. ओके, यू गॉट इट धिस. त्यानंतर नेक्स्टवाला सेंटेन्स बघा, मला कारण माहीत आहे. मला कारण माहीत आहे, तर याचं इंग्लिश काय होणार? मे आय नो द रिझन. मे आय नो द रिझन. यू गॉट इट धिस. त्यानंतर नेक्स्टवाला आहे, माझ्यासोबत खोटं बोलू नकोस. तुला समजलं का? जर समजलं असेल तर येस म्हण, जर नसेल समजलं असेल तर माझ्यासोबत खोटं बोलू नकोस. यू डोंट लाय टू मी. यू डोंट लाय टू मी. तर या ठिकाणी बघा. ओके, त्यानंतर मी गंमत करत आहे. मी गंमत करत आहे, तर याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन काय होणार? आय एम किडिंग. आय एम किडिंग. तर मित्रांनो, मला वाटतं यू गॉट इट धीस सेंटेन्सेस. ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला हे जर अंडरस्टँडिंग झालं असेल तर मला रिस्पॉन्स द्या आणि कमेंट करा माझ्या या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा लवकरात लवकर आणि माझ्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघा नाही तर मी तुमचे हा जो पाईप आहे ना, हा पाईप मी डायरेक्टली तुमच्या कणपडामध्ये हाणेल. ओके, तर म्हणून जस्ट यू हॅव टू बी वॉच दिस व्हिडिओ अँड जस्ट यू हॅव टू शेअर विथ युअर फ्रेंड्स. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.